होय वय की तर आता त्यो लयला म्हणजे लयच पाचतावलाय. रानावानात लपून दिस काढतोय. त्याच्या पायी त्याची बायका पोर घरदार मातीला मिळेल. ते वाचवा महाराज. त्याला तेवढा पदरात घेऊन जीवदान द्या. त्याला पदरात घेऊ. माईक खंडोजी म्हणजे निखारा. तो निखारा पदरात घेऊन आमचाच पदर आम्ही जाळून घेऊ का काय? त्याच्या पस्तावण्याला आता कुरवाळण्यात काय अर्थ नाही. आमच्याकडून हे होणं नाही. महाराज महाराज आज पावे तो मी तुमच्या पायाशी काय बी मागितलं नाही. माझी एवढी विनंती मान्य करा. ह्यो माझा अर्ज तेवढा तुमच्या पायाशी रुजू करून घ्या. खंड्या पुन्हा असा चुकायचं नाही. म्या जामीन आहे महाराज. म्या स्वतः जामीन आहे. एकदा फक्त एकदा त्याला तेवढं जीवनदान द्या. अव पर नाईक तुम्ही जामीन म्हणजे नाईक आम्ही तुमचा शब्द मानतो. लय लय उपकार झालं महाराज. लय उपकार झालं. मी त्या खंड्याला लागलीच मुजऱ्याला रुजू करतो महाराज. सदरेवर सगळे अवाक झाले. कोणाकरता कधीही न वाकणारे स्वराज्याचे नियम कान्होजींसाठी लवचिक झाले. कोणाला काहीच समजेना. मात्र महाराजांसमोर बोलायची छाती कोणातच नव्हती. कान्होजींनी लागलीच खंडोजीला महाराजांच्या मुजऱ्याला रुजू केला होता. दिवस भराभर पुढे सरकत होते. असाच एके दिवशी खंडोजी मुजऱ्याला आला. महाराजांच्या सामने आला. सदरेवर बसलेल्या महाराजांना त्याने मुजरा केला. महाराजांची आणि खंडोजीची नजरानजर झाली आणि महाराजांच्या मनात इतके दिवस दबून बसलेली आग एकदम उसळली. बसल्या जागेवरून महाराज कडाडले. दगाबाज पकडा याला. महाराज महाराज नाही मला वाचवा. माफी द्या महाराज. माफी द्या महाराज. माफी द्या. कपाळाची मडकी बादशाही बाशिंगानं सजवायची हौस बाळगणारे तुम्हास माफी द्यावी. नाही महाराज नाही. तुम्ही सबूत दिलाय नाही का? मला जीवदान दिलाय तुम्ही. खामोश. स्वतःची निष्ठा गनिमाच्या पायी ठेवणाऱ्यांनी इतरांना त्यांच्या शब्दाची जाणीव करून द्यायची नसते. दिल्या शब्दाची इतकी जाड असती तर तुमची पावलं अशी दुश्मनाच्या गोटात पडलीच नसती. पण राजा आदिलशाही फरमान. फरमान कान्होजी आणि इतरांच्या घरातही फरमानं धडकली होतीच ना. पण त्यांनी आपली निष्ठा स्वराज्याच्या पायी वाहिली. आपल्या घरादारावर तुळशीपत्र ठेवलं. रणांगणात सर्वस्व झोकून दिलं. आणि तुम्ही महाराज झाल्या गोष्टीचा आम्हाला लई पस्तावा होतोय. तुमच्या पश्चातापाच्या अश्रूंनी रयतेच्या मनातला विश्वास परत येईल असं वाटतं तुम्हाला. मावळात स्वराज्याचे अधिकारी म्हणून मिळत असलेला मान सन्मान, सलाम मुजरे आणि त्याहूनही जास्त म्हणजे रयतेचा भरवसा, या साऱ्यावर तुम्ही जळजळीत निखारा ठेवला. रयतेनं आता तुम्हाला काय म्हणून मानावं, कोणाचं म्हणून मानावं, तुमच्याकडून नेमकी आशा धरावी तरी कोण? महाराज पुन्हा अशी आगळीक नाही व्हायची. खंडोजी, रंग बदलत कूस पालटत ते राजकारण. पण लोकांनी रंग बदलले आणि कूस पालटली तर तो विश्वासघात ठरतो, ती फितुरी ठरते. वेळ कोणतीही आली, कधीही आली तरी आपल्या धन्याची, आपल्या लोकांची साथ देणं महत्वाचं. आणि स्वराज्याचं राजकारण हेच जाणतं. आज पावे तो स्वराज्याच्या राजकारणावर आणि चरित्रावर बोट दाखवायची हिंमत खुद्द आपल्या दुश्मनातही नाही. महाराज महाराज तुम्ही म्हणताय ते अक्षी खरं आहे. आम्हाला सारं सारं कबूल आहे. या वक्ताला आम्हाला माफी द्या महाराज. आपल्याच लोकांच्या विश्वासाची लक्तर वेशीवर खुलेआम टांगून स्वराज्याविरुद्ध, आमच्या विरुद्ध शस्त्र उगारताना हा शहाणपणा कुठं गेला होता खंडोजी? किल्लेदार, याचा डावा पाय आणि उजवा हात कलम करा ताबडतोब. महाराज नाही वाचवा महाराज. एकदा माफी द्या महाराज. एकदा माफी द्या महाराज. एकदा माफी द्या. महाराजांनी खंडोजीला शास्त केल्याची बातमी वाऱ्याच्या वेगानं कान्होजींच्या कानावर आली. ते थरारले.
महाराजांनी शब्द देऊन पण खंडोजीला शास्त करावं. संतापाच्या भरात कान्होजी तसेच महाराजांच्या सदरेवर दाखल झाले. कान्होजी असे येणार हे महाराजांना माहीत होतच. कान्होजींचा संताप लाव्यासारखा उसळत होता. महाराज, बोला नाईक. ही कंची रीत बनायची. एकीकडं आमासनी वचन द्यायचं, शबूत द्यायचा, आणि दुसरीकडं खंडोजीचा हात पाय तोडायचं. नाईक, रागावू नका. अहो, तुमचा मायना वडीलकीचा. म्हणून आम्हाला दिलेल्या शब्दाला ही किंमत मिळाली वय. आमच्या वडीलकीचा ह्यो मायना वय. नाईक खंड्या फितूर झाला. खर तर त्याच्या धडाचे 4 तुकडे करून 4 मार्गी फेकावे हेच योग्य. मात्र तुम्हाला दिलेल्या शब्दापायी त्याला जिवंत ठेवलं, त्याचं घरदार वाचवलं. पण त्याचं हातपाय तोडलं, त्याचं काय? मग त्याला काहीही शिक्षा न करता मोकळा सोडावा का काय? अशानं शिवशाहीची सलामत बसेल? तुम्ही सांगा. नाईक, लोक म्हणतील केवळ ओळख वशिल्याच्या शब्दावर इथं कोणत्याही गुन्ह्याला पदरात माफी पडते. मनमानी कारभार केला तर फक्त ओळख वशिला हवा. ही कीड स्वराज्याला आणि राजकारणाला घातक नाही. म्हणूनच आम्ही ती छाटली. ज्या पाय स्वराज्यावर चालून आला तो पाय, आणि ज्या हाते तलवार उगारली तो हात आम्ही उडवला. मात्र त्याचा जीव राखला, त्याचं घरदार वाचवलं. आता तुम्हीच सांगा नाईक, आमचं काही चुकलं? महाराज, नाही अहो, काय बोलतायसा? रागाच्या आणि संतापाच्या भरात आम्ही चुकीचं बोलून बसलोय बघा. मायेच्या येळख्यात कर्तव्याचा इसर पडल्यावानी झालं होतं. पण तुमच्या शब्दांनी भान आलं बघा महाराज. नाईक, मान मरात पदप्रतिष्ठा किताब आणि हुद्दे येत राहतात, जात राहतात. गेले तरी जिद्दीनं परत मिळवता येतात. मात्र या रयतेच्या, या जनतेच्या मनातला विश्वास एकदा का उडला की तो पुन्हा मिळणं कर्मकठीण. राजकारण जाणतं ते स्वामीनिष्ठा आणि विश्वास. त्याच्या जीवावर राज्याचे आणि राष्ट्राचे इमले उभे राहतात. मात्र एकदा का जर या दोन्ही गोष्टी भंगल्या तर हे इमले कोसळायला वेळ लागत नाही. नाईक, अहो, स्वराज्य नवीन आहे. नवीन स्वराज्यात जर अशा गोष्टी घडू लागल्या तर सलामत कशी बसावी, आणि त्यासाठी हे जरुरीचं होतं. महाराज, समद ध्यानात आलं बघा. छोट्या मोठ्या लोभापायी, हुद्द्यापायी ऐन वाटताला तोंड फिरवणं म्हणजे स्वार्थच झाला. तो टिकत नाही. स्वार्थाची फळं कधी गोडी नाही द्यायची, ती अशी छाटली जायची. एकनिष्ठ राहून आपल्या धन्याचा हात बळकट करणं, रयतेच्या विश्वासातून मिळालेल्या पदाचा मान राखणं आणि त्यांचा आदर करून समाजाची, रयतेची सेवा चाकरी करणं, त्यांचं हित जपणं हेच खरं राजकारण. हीच शिवशाहीची बीज आणि ह्योच शिवशाहीचा शिरस्ता. यावर्षी सादर केलेला देखावा स्वराज्याशी गद्दारी. मंडळाचे संस्थापक श्री